माझी ओळख करून देताना मी हाडाचा कार्यकर्ता असं सांगितलं. मी हाडा मासाचा कार्यकर्ता आहे असं आपल्याला दिसत असेल. हाडाचे कार्यकर्ते, हाडाचे पत्रकार असं समाजात अनेकांना म्हटलं जातं. मी जेव्हा लोकसत्तामध्ये पत्रकारिता करत होतो तेव्हा मला हाडाचा पत्रकार या शब्दाचा नवीन अर्थसुद्धा कळला की प्रेस कॉन्फरन्सला जाताना किंवा गेल्यावर जेवणामध्ये नॉनव्हेज आहे का नाही याच्यावर जो लक्ष ठेवतो तो हाडाचा पत्रकार. आणि वस्तुनिष्ठ पत्रकार म्हणजे पत्रकार परिषदेला आल्यानंतर आपल्याला गिफ्ट मिळणार आहे की नाही, आपल्याला काही वस्तू मिळणार आहे की नाही, तो वस्तुनिष्ठ पत्रकार. तर गमतीचा भाग आहेच. आज विचारवेध या संस्थेच्या असोसिएशनच्या युवक क्रांती दलाच्या आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने हे संमेलन आपण आयोजित केलेलं. मी एक संयोजक पण आहे या संमेलनाचा. आणि त्याचबरोबर विचारवेध हा जो गेली अनेक वर्ष संमेलनाच्या माध्यमातून संविधानाने सांगितलेला सम्यक विचार सर्वांनी करावा आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावे यासाठी हा एक प्रयत्न आहे असं मला वाटतं. आपण विचार करतो आणि आपण विचार करतो तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने माणूस असतो. विचार करणं ही आपली एक खूप महत्त्वाची शक्ती आहे. आणि जे सांगितलं आधीच्या सत्रांमध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये आपण आपलं कुलदैवत दक्षिण आफ्रिका आहे. तिथून आपण काही हजार लाखो वर्षांपूर्वी सगळे स्थलांतरित होऊन आपण मग आदिमानव होतो, मग शेती केली, मग आपण पशुपालक होतो, मग राजेशाही आली, आता आपण लोकशाहीच्या संरक्षणासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. तर हा एक जगातला चमत्कार आहे की एक देश 15 ऑगस्ट 1947ला जन्माला येतो. जो देश जन्माला येऊ शकतो याच्याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले होते की अशा पद्धतीचा देश असू शकतो का? कारण देश किंवा राष्ट्र म्हणजे एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती. म्हणजे युरोपातली सगळी माणसं गोरी आणि निळ्या डोळ्यांची, सकाळी भेटला की जेम्स, दुपारी फिलिप्स, संध्याकाळी जॉन. आफ्रिकेतली माणसं म्हणजे सगळी काळी, वेगळ्या एका पद्धतीच्या वंशाची. चीन, कोरिया या देशांमध्ये एकाच पद्धतीच्या मंगोलियन वंशाची, साधारणपणे एका संस्कृतीची, एका धर्माची. भारतामध्ये किती प्रकारचे रंग, किती धर्म हे आज या सभागृहामध्ये दिसतंय. पूर्ण गोरे ते पूर्ण काळे. तर एका संस्थेने संशोधन केलं तर 650 कलर शेड्स आहेत भारतात. 650 रंगाचे लोक राहतात. एका घरात बहीण गोरी असते आणि भाऊ काळा असतो. कोणाचे केस कुरळे असतात, कोणाचे साधे असतात. वंशसुद्धा आपल्याला सगळ्या प्रकारचे दिसतात भारतात. 8 धर्म आहेत: हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई, बौद्ध, जैन, पारशी, ज्यू. 2500 संप्रदाय आहेत. आणि अशा प्रकारचा देश असू शकतो याबद्दल ब्रिटिशांच्या संसदेमध्ये विन्स्टन चर्चिल म्हणत होते की भारतीयांची ही लायकी नाही की त्यांना आपण स्वातंत्र्य द्यावं. कारण आपण जर तिथून निघून गेलो तर हे लोक दंगली करतील आणि ते तिथली जे मेजॉरिटी आहे त्यांच्या हातामध्ये तो देश जाईल. त्यामुळे आपलं हे कर्तव्य आहे की आपण या देशाला स्वातंत्र्य देता कामा नये. कारण पूर्ण गोऱ्या लोकांमध्ये एक व्हाईट कलर्स बर्डन नावाचा एक आजार आहे की आपण जे पूर्ण गोरे लोक आहोत त्यांनी सगळं जग सुधारलं पाहिजे आणि काळे लोक म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी कमी प्रतीचे आहे. तर ते व्हाईट कलर्स बर्डन होतं आणि अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जात होता. आणि त्याच्यामध्ये एक लॉजिक पण होतं. आजही तुम्ही बघा, काश्मीरमधला माणूस आणि कन्याकुमारीतला माणूस काय साम्य आहे. तुम्ही बघा, आसाम, मणिपूर आणि राजस्थान काही साम्य नाही. प्रत्येक राज्य म्हणजे एक राष्ट्र आहे. आपण तर महाराष्ट्र आहोत. प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी. जगातल्या अनेक देशांमध्ये फक्त बर्फ असतो किंवा काही ठिकाणी फक्त वाळवंट असतो. इथे काश्मीरमध्ये बर्फ आहे, राजस्थानात वाळवंट आहे. असा देश असू शकतो? याबद्दल प्रश्न विचारले जात होते. विन्स्टन चर्चिल म्हणत होते की आपण निघून गेलो तर या देशात फक्त गोंधळ असेल. त्यावेळी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सगळे नेते असं म्हणत होते, तुम्ही इथून जा, कारण तुमच्या शिस्तीपेक्षा आम्हाला आमचा गोंधळ प्रिय आहे. आणि या देशाने गेली 74-75 वर्ष
हे दाखवून दिलेलं आहे की देशाच्या स्वातंत्र्या अगोदर फाळणी झाली, पण त्यानंतर आपण ही फाळणी होऊ दिलेली नाही. कारण भारत हे एक स्वप्न आहे, ही एक कल्पना आहे आणि ती प्रत्यक्षामध्ये गेली काही वर्ष आपण जिवंतपणे अनुभवतो आहोत. अर्थात या भारताचं स्वप्न कसं असलं पाहिजे याचे 2 प्रकार आहेत जे राम पुनियांनी आपल्याला समजावून सांगितले की या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने भारत कसा असला पाहिजे याचं स्वप्न बघत होतं आणि आपण स्वप्न बघितलं म्हणून आज इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. स्वप्न बघणं, विचार करणं हे आपलं माणूस म्हणून सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. शहीद अवतार सिंग पाश असं म्हणतात, मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती, मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती, पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती, बैठे बिठाए पकड़े जाना बुरा तो है, भयानक मौन से जकड़े जाना बुरा तो है, लेकिन सबसे खतरनाक नहीं होता. सबसे खतरनाक होता है रोज जाना काम पर, काम करके घर लौट आना, मुर्दा समान शांति से सो जाना, न होना तड़प का, सब कुछ सह जाना. सबसे खतरनाक वो दिशा होती है, सबसे खतरनाक वो दिशा होती है जिसमें आत्मा का सूरज डूब जाए, और सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. हे एक स्वप्न भारत नावाचं ज्यांनी बघितलं ते स्वप्न मरून जावं असा प्रयत्न गेली अनेक वर्ष सुरू आहेत. स्वातंत्र्यानंतर गांधींची हत्या, गांधींच्या हत्येपासून हे स्वप्न मारून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाबरी मशीद पाडणं हा या स्वप्नाला सुरुंग लावण्याचा प्रकार होता. गुजरातमध्ये झालेली दंगल हे अशाच प्रकारचं एक कटकारस्थान होतं आणि 2014ला जे सरकार निवडून आलं आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचा सहभाग नव्हता, उलट जे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी त्या स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात होते, अशी लोक सत्तेत असताना या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा आपण अमृत महोत्सव साजरा केला. मला माहिती आहे की या सभागृहामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती या सत्तेचं समर्थन करणारा नाही. म्हणून मी या प्रत्येक व्यक्तीचा या नव्या प्रकारच्या मुक्ती लढ्याचा सैनिक म्हणून मी प्रत्येकाकडे बघतो. आपला हा प्रयत्न आहे की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना जे स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात होते ते लोक सत्तेवर होते. जेव्हा आपण संविधानाचा अमृत महोत्सव 2024ला साजरा करू तेव्हा ते लोक सत्तेत नसतील. आणि हा संकल्प करण्यासाठी, हा संकल्प मिशन मोडवर पुढे घेऊन जाण्यासाठी खरं तर हे विचारवेध संमेलन आहे. कारण विचारांमध्ये प्रचंड शक्ती आहे, याच्यावर आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे. आपण आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची प्रोसेस ही विचारांनी आजपर्यंत इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पण हे सगळं करायचं असेल तर 5 राज्यांचे निकाल झाले की आपल्याला निराश व्हायला होतं. आपल्याला असं वाटतं की जे स्वप्न बघितलं गेलं ते कदाचित काही जिवंत राहणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की ही जी संस्था आहे, ज्याचं माझी ओळख करून दिली, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, ही संस्थाच मुळामध्ये गांधींची हत्या झाल्यानंतर दिल्लीला एक बैठक झाली, वर्धेला एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्वांनी हे मांडलं की गांधींची हत्या ही फक्त त्या व्यक्तीची हत्या नाही, ती त्या स्वप्नाचीही हत्या करण्याचा प्रयत्न आहे. तर गांधींना शरीराने संपवलं असलं तरी ते स्वप्न मरू द्यायचं का? तर ते नाही. आणि म्हणून गांधींची स्मारकं ठिकठिकाणी बांधायची आणि म्हणून गांधी स्मारक निधी नावाची ही संस्था स्थापन झाली. त्या बैठकीला तेव्हाचे महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष मामासाहेब देवगिरीकर होते. जसं आपण कालच्या फिल्ममध्ये तुषार गांधींना इमोशनल होऊन डोळ्यामध्ये अश्रू आलेले बघितले, मामासाहेब देवगिरीकरही खूप ते इमोशनल होते, भावनिक होते आणि ते असं म्हणाले की नथुराम गोडसेला मी ओळखत होतो. मला हे आधी कळलं असतं आणि नीट लक्षात आलं असतं तर मी त्याचा बंदोबस्त केला असता. तो पुण्याचा होता, तो माझ्या ओळखीचा होता आणि त्यांनी गांधींची हत्या केली, हे मला सगळ्यात मोठा गिल्ट आहे. त्यांनी त्या क्षणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून ही संस्था उभी केली.
या संस्थेने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये 5 लाखाहून अधिक टॉयलेट्स बांधली, कारण गांधींचा स्वच्छतेचा विचार हा त्यावेळी खूप महत्त्वाचा मानला जात होता. पण आपण जो आज संविधान प्रचार चळवळीचा अनुभव मी मांडणार आहे, तर हे जे संविधान तयार झालं, हे संविधान 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा पूर्ण तयार झालं, तेव्हा 26 नोव्हेंबर 1949 नंतर 26 जानेवारी 1950ला या संविधानाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. या दिवसांमध्ये म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ते 26 जानेवारी 1950 या काळामध्ये मूळ इंग्रजी असलेल्या या संविधानाची सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाली आणि या संस्थेचे पहिले अध्यक्ष मामासाहेब देवगिरीकरांनी भारतीय संविधानाचं मराठी भाषांतर केलं. जी मराठी कॉपी आज आपण बघतो संविधानाची, ती मामासाहेबांनी भाषांतरित केलेली कॉपी आहे. संविधान जेव्हा तयार झालं किंवा संविधानाची प्रक्रिया जी सुरू झाली ती 1946 साली सुरू झाली. नोव्हेंबर 1946 मध्ये सुरू झाली. स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं आणि ही प्रक्रिया आणि आजची प्रक्रिया याच्यामध्ये खूप साम्य आहे. तेव्हाचा सामाजिक राजकीय इतिहास, तेव्हाची सामाजिक राजकीय परिस्थिती आणि आजची सामाजिक राजकीय परिस्थिती यात खूप साम्य आहे. कारण जे कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं होतं स्वातंत्र्याची बोलणी करायला, त्यांच्यासमोर 3 पक्ष होते. एक काँग्रेसचा होता जो अखंड भारत मागत होता, मुसलमानांना स्वतंत्र देश असला पाहिजे आणि स्वतंत्र संविधान असलं पाहिजे अशी मागणी करणारा जिनांचा मुस्लिम लीगचा पक्ष होता, आणि एक तिसरा पक्ष फार इंटरेस्टिंग होता जो आपल्याला कदाचित माहिती नसेल, तो होता राजा आणि बादशहांचा. आणि ते असं म्हणत होते की तुम्ही पाकिस्तान वेगळा करा, भारत ब्रिटिश इंडिया वेगळा करा आणि आमचा राजांचा बादशहांचा वेगळा प्रिन्सिस्तान द्या. ब्रिटिशांनी दोघांचंही म्हणणं ऐकलं नाही आणि काँग्रेसची मागणी मान्य केली आणि अखंड भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. जर तो प्रिन्सिस्तान झाला असता त्यावेळी मागितल्याप्रमाणे, तर आज इथून कोल्हापूरला जायला तुम्हाला उदयनराजेंची परवानगी साताऱ्याला घ्यावी लागली असती, तिथे पुढे तुम्हाला औंधची परवानगी घ्यावी लागली असती, मिरजची परवानगी घ्यावी लागली असती. आपण या देशामध्ये लोकशाही आणली म्हणजे या 650 राजा महाराजा आणि बादशहांपासून मुक्त झालो. ही एक मोठी क्रांती या देशामध्ये झाली. पण जेव्हा काँग्रेसची मागणी ब्रिटिशांनी मान्य केली तेव्हा जिना चिडले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला फसवलं गेलं, काँग्रेसने फसवलं आणि ब्रिटिशांनी फसवलं, तर आम्ही आता प्रत्यक्ष कृतीतनं आमचा पाकिस्तान घेऊ. आणि मग पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने संपूर्ण देशामध्ये हिंसाचार सुरू झाला, प्रचंड हिंसाचार सुरू झाला. आणि या हिंसाचाराची सुरुवात ही पश्चिम बंगालमध्ये झाली, कारण त्यावेळी प्रांतिक सरकारं होती. म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरच आपल्याला काही राज्यांमध्ये निवडणुका होऊन वेगवेगळ्या पक्षांची सरकारं स्थापन झालेली होती. काही राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारं होती आणि पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगचं सरकार होतं. आणि मुस्लिम लीगचे तेव्हाचे मुख्यमंत्री, तेव्हा त्यांना प्रधानमंत्री म्हटलं जायचं मुख्यमंत्र्यांना, त्यांनी डायरेक्ट ॲक्शन डेचा जो कॉल होता जिनांचा, त्याला पाठिंबा म्हणून पोलिसांना 3 दिवस सुट्टीवर पाठवलं. आणि पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगचे गुंड हातामध्ये हत्यारं घेऊन दंगल घडवायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्या सगळीकडे प्रतिक्रिया उभ्या राहिल्या आणि संपूर्ण देशभरात दंगली झाल्या. याच्यातनं आपल्या लक्षात येतं की जेव्हा सत्ताधारी माणसं हेच दंगलखोर असतात तेव्हाच दंगल होऊ शकते, तेव्हाच दंगल खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत हिंसाचार पोचतो, अफवा पसरतात. आणि या संपूर्ण हिंसाचाराचा आढावा घेतल्यानंतर शेवटी नाईलाजाने फाळणी झाली. या सर्व काळामध्ये ज्या गांधी भवनमध्ये आपण बसलेलो आहोत ते राष्ट्रपिता महात्मा गांधी या सर्व प्रक्रियेला विरोध करत होते. त्यांनी फाळणी मान्य केली नाही. त्यांनी सांगितलं होतं कॅबिनेट मिशनला की तुम्ही फक्त काँग्रेसचं सरकार किंवा फक्त मुस्लिम लीगचं सरकार असं होऊ द्या, कारण ब्रिटिश म्हणत होते की दोघांचं संयुक्त सरकार करू, पण गांधी म्हणत होते की मुस्लिम लीगचंही सरकार असलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण ते ऐकलं गेलं नाही आणि जो सगळा हिंसाचार झाला, ज्या गांधींच्या एका शब्दानी चौरी चौराला एक पोलीस चौकी जाळून काही लोकांच्या हत्या लोकांनी केलेल्या होत्या, गांधींच्या एका शब्दानी सविनय कायदेभंगाची चळवळ थांबली, त्या गांधींचं कुणीच ऐकायला तयार नव्हतं.
गांधी संपूर्ण देशामध्ये काल आपण बघितलं पदयात्रा करत होते. नवखालीमध्ये त्यांनी शेकडो गावांमध्ये पदयात्रा केल्या. त्यांना पत्रकार भेटायला गेले आणि त्यांना सांगितलं की देशाला स्वातंत्र्य मिळतंय, तुमची प्रतिक्रिया काय आहे? गांधी म्हणाले की मी या स्वातंत्र्याची कल्पना केलेली नव्हती, मला हे स्वातंत्र्य मान्य नाही. आज रात्र मोठी आहे, दिवस लहान आहे, प्रचंड निराशेची परिस्थिती आहे, पण या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी निराश नाही आहे, मी लढत राहणार आहे. आणि हे गांधींनी प्रूव्ह करून दाखवलं की ते लढत राहिले. आणि जे काल आपण बघितलं की जी त्यांची कल्पना होती मृत्यूची, ते संघर्षातच त्यांचा मृत्यू झाला. आणि शेवटी त्यांच्या बोलण्यामध्ये राम होता, हे राम होतं. त्यामुळे आज ज्यांना असं वाटतं की आधीचा काळ बरा होता आणि आत्ता खूपच जास्त भीषण असं एक वातावरण आहे आणि खूप जास्त हिंसाचार आहे, पण काल योगेंद्र यादवांनी जी एक अतिशय समर्थ सुरुवात या संमेलनाची केलेली आहे आणि आपल्यापैकी अनेकांना जे वाटतं ते मलाही वाटतं की आपल्यापेक्षा कठीण काळ ज्यांचं आपण नाव घेतो त्यांनी त्या काळातनं या देशाला सही सलामत बाहेर काढलेला आहे. काहीतरी या मातीत आहे की सामुदायिक बुद्धिमत्तेवर, सामुदायिक शहाणपणावर आपला विश्वास आहे. आणि ते सामुदायिक शहाणपण या देशाला आजच्या संकटातनं सुद्धा बाहेर काढू शकतं. या सामुदायिक शहाणपणाची, या सामुदायिक बुद्धिमत्तेची जबाबदारी आपण घेणार आहोत की नाही. आणि त्याच्यासाठी योगेंद्र यादव आणि सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे पडेल ती किंमत मोजायला आपण तयार आहोत की नाही, हा आपल्यासमोरचा संकल्प करून लढायला तयार होण्याचा विषय आहे. आणि म्हणून संविधान जे आपण मिळवलं ते सुद्धा लोक खूप शांतपणे बसले, चर्चा झाल्या, काँग्रेसने सांगितलं आणि सगळ्यांनी ऐकलं, असं झालेलं नाही. संविधान लिहायला जी 3 वर्ष लागली त्या संपूर्ण काळामध्ये या देशामध्ये दंगली सुरू होत्या, लोक एकमेकांचे जीव घेत होते. आणि ज्या भारताचं स्वप्न लोकांनी बघितलं होतं ते मरताना अक्षरशः सर्व स्वातंत्र्य लढ्यातली माणसं बघत होती. त्यामुळे आज जर आपल्याला असं वाटत असेल की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या दिवशी मतदान करण्याचा दिवस असेल, सकाळी आपण लवकर उठणार आहोत आणि मतदान केंद्रावर जाऊन बटन दाबणार आहोत EVMचं. हे बटन दाबताना, त्या दाबण्यापूर्वी हे जे काही 4-5 महिने, काही 100 दिवस आपल्याला मिळणार आहेत, यामध्ये आपल्या सर्वांना एकत्र येऊन असं एक सेंटिमेंट या देशात तयार करायचं आहे की आम्हाला हा माणूस पंतप्रधान म्हणून नको आहे. जसं काही झालं तरी मोदीच पंतप्रधान झाले पाहिजे, हे सेंटिमेंट या देशामध्ये तीव्र आहे. तितकंच महत्त्वाचं सेंटिमेंट की काही झालं तरी मोदी या देशाचे पंतप्रधान होता कामा नये आणि मी त्या दिशेने प्रयत्न करणार आहे, हे सेंटिमेंट तयार करणं हे आपलं काम आहे. निवडणुका कशा जिंकता येतात हे काय मी सांगू शकत नाही, कारण मी निवडणुकांमध्ये प्रचार केलेला आहे, उमेदवारांच्या प्रचाराचं संयोजन केलेलं आहे. मी स्वतः निवडणूक लढवलेली नाही, पण मी रस्त्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे. 2008 पासून पूर्ण वेळ काम करतोय. आणि कशी निवडणूक जिंकता येते याचे जे अनेक फॉर्म्युले आहेत, त्याचा एक असं काही स्मार्ट उत्तर नाही आहे की असं केलं तर आपल्याला यश मिळेल. आपल्याला एक प्रक्रिया तयार करावी लागेल, एक सेंटिमेंट तयार करावं लागेल आणि हे सेंटिमेंट इतकं प्रबळ करावं लागेल की प्रत्येकाला या देशामध्ये असं वाटलं पाहिजे की आपण या पद्धतीने मतदान केलं पाहिजे. या सभागृहात बसलेले सगळेच आज सत्ताधारी शक्तींच्या विरोधातले, ते नक्की सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मतदान करणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी कसं मतदान करावं हे सांगणार नाहीये, पण आपण करत असलेलं मतदान हे विभागला जाऊन परत सत्ताधारी निवडून येणार असतील. जो खेळ या देशामध्ये सुरू आहे की जे विरोधातले आहेत त्यांनाच त्यांची विभागणी करायची, म्हणजे आपलं मतदान विभागलं गेलं तर ते सत्ताधाऱ्यांच्याच फायद्याचं आहे. म्हणून या विचारवेध संमेलनाच्या निमित्ताने मी आपल्याला ही विनंती करेन की संपूर्ण देशभरामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या मतदारांची एक आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जशी राजकीय पक्षांची एक इंडिया आघाडी आहे, इंडिया फ्रंट आहे, तसं या इंडिया फ्रंटच्या बाजूने उभे राहिलेले मतदार आहेत आणि त्या मतदारांचं एक फ्रंट तयार होणं आवश्यक आहे. आणि हे मतदारांचं फ्रंट तयार करण्याचं काम जर आपण करू शकलो आणि त्याचा प्रभावी प्रचार करू शकलो तर मला ठाम विश्वास आहे की आपण ही लढाई जिंकू शकतो.
ही लढाई जिंकण्यासाठी एक स्पेस आपल्याला उपलब्ध आहे आणि ही स्पेस वापरण्यासाठी सर्वात महत्त्वाचं, सर्वांना एकत्र आणणारं, सर्वांना पटेल असं सूत्र आहे ते म्हणजे भारतीय संविधान. आणि हे लक्षात आल्यानंतर आम्ही संविधान प्रचार अभियान सुरू केलं. संविधानाचा अभ्यास करणं, प्रचार प्रसार करणं, त्याचं प्रशिक्षण देणं आणि त्याचं एक संसाधन केंद्र विकसित करणं, या पद्धतीने नीलमनी काल सांगितल्याप्रमाणे किमान 75,000 लोकांपर्यंत आज आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि जेव्हा आपण 75,000 हा आकडा सांगतो तेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्या पद्धतीने काम करतो, आपण ज्यांच्यापर्यंत पोचतो ते सगळेच आपले समर्थक होत नाहीत. ज्यांना आपण सांगतो त्यांच्यातले 10% आपले समर्थक होऊ शकतात. आणि म्हणून प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण सगळ्यांनी मिळून 50,000 मतदारांचा असा एक गठ्ठा तयार केला जो योग्य पद्धतीने मतदान करेल आणि भाजपचा निर्णायक पराभव करेल, तर या 50,000 मतदारांना तयार करण्यासाठी आपल्याला 10 पट लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. म्हणजे 5 लाख लोकांपर्यंत जर आपण या 4 महिन्यामध्ये पोहोचलो, त्यांना पटवून दिलं आणि त्यांचं आणि आपलं एक नातं तयार झालं, तर मी ठामपणे तुम्हाला सांगतो की या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपण हे करू शकतो. पुणे हे तर मिनी इंडिया आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचा आजपर्यंतचा इतिहास असा आहे की ज्या पक्षाचा खासदार पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येतो त्याच पक्षाची वरती सत्ता असते. असं कधीच झालेलं नाही की पुण्याचा खासदार एका पक्षाचा आणि केंद्रातलं सरकार दुसऱ्या पक्षाचं. कारण पुण्यामध्ये भारतात जेवढे विचारप्रवाह आहे, भारतात जेवढे राजकीय विचारसरणी आहे, त्या सर्वांचं प्रतिनिधित्व पुण्यामध्ये तुम्हाला दिसतं. आणि त्यामुळे त्याचा एक मिनी प्रयोग जे आपल्याला देशात करायचं आहे ते आम्ही पुण्यामध्ये करणार आहोत, पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये. आणि आपल्या विचारांची 50,000 मतदारांची एक फौज ही या 100 दिवसामध्ये आम्ही तयार करणार आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये समजा मी असं म्हटलं की मी चांगला कार्यकर्ता आहे आणि मी भाजपच्या उमेदवाराला पाडू शकतो म्हणून मीच लोकसभा निवडणुकीला उभं राहिलो, तर काय होईल? तर मी अजिबात निवडून येणार नाही. मला जी काही 1,000, 2,000, 5,000 मतं मिळतील ती सगळी मतविभागणीमध्ये विभागली जातील आणि ती परत भाजपलाच पाठिंबा देणारी असतील. आपल्यासारखे जे कार्यकर्ते आहेत सामाजिक संस्थांचे, हे निवडून येणं अवघड आहे, पण आपल्या सर्वांमध्ये ही ताकद आहे की आपण बदमाशाला पाडू शकतो. वाईट उमेदवाराला पाडून टाकण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. कारण भारतीय लोकशाही जी आहे, म्हणजे मला 2 मतं मिळाली आणि माझ्या विरोधी उमेदवाराला 3 मतं मिळाली आणि त्याला सगळ्यांपेक्षा 1 मत जरी जास्त मिळालं तरी तो निवडून येतो. तर एका लोकसभा मतदारसंघामध्ये बदमाशाला पाडायचं असेल तर 50,000 मतांची एक आपल्याला बँक करावी लागेल. आणि एका विधानसभा मतदारसंघामध्ये जर ही बँक करायची असेल तर ही 5,000ची लागते. तर पुण्यामध्ये 7 ते 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 5,000 आणि एकूण पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 50,000 अशी आपल्याला एक शक्ती तयार करावी लागेल. आणि या दिशेने मी प्रयत्न करणार आहे. कारण मला असं वाटतं की ही लढाई कोणाला तरी निवडून आणायचं आहे, कोणाला तरी पंतप्रधान बनवायचं आहे, कुठल्या तरी पक्षाचं, कुठल्या तरी आघाडीचं एक सरकार स्थापन करायचं आहे, याहीपेक्षा मला ज्या समाजात जगायचं आहे त्या समाजात भाजपचं गव्हर्नमेंट असता कामा नये असं मला पर्सनल वाटतं. ही माझी वैयक्तिक गरज आहे, ही माझी वैयक्तिक भावना आहे. आणि त्यासाठी मला पोहोचायचं असेल 5 लाख लोकांपर्यंत, तर आम्ही आत्तापर्यंत 75,000 लोकांपर्यंत पोहोचलो आहे. म्हणजे आमचा पुढचा 100 दिवसाचा कार्यक्रम आहे तो म्हणजे संविधान प्रचार, संविधानाचं माध्यम वापरून लोकांना योग्य मतदान करण्यासाठी तयार करणं. हा आजचा कार्यक्रम, शेवटची 6 मिनिटं माझ्याकडे आहेत. हा आजचा एकूण 2 दिवसाचा कार्यक्रम हा लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा तयार व्हावा यासाठी आपण म्हणतो आहोत. लोकशाहीची व्याख्या आपण विचारली की लोकशाही म्हणजे काय, तर आपल्यापैकी अनेक जण आणि आपल्या संपर्कातले अनेक जण अब्राहम लिंकनची व्याख्या सांगतात, लोकांनी लोकांसाठी वगैरे वगैरे. पण ज्यांनी या देशामध्ये आपल्याला संविधान दिलं, संविधानाचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो, त्यांची व्याख्या कोणीही सांगताना मी आजपर्यंत ऐकलेलं नाही.
रक्ताचा एकही थेंब न सांडता सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन, क्रांती घडवून आणणं म्हणजे लोकशाही, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ज्या दिवशी हे संविधान अंतिम टप्प्यामध्ये आलेलं होतं 25 नोव्हेंबर 1949ला, तेव्हा ही चर्चा सुरू झाली. जसे आपण या सभागृहामध्ये बसलेलो आहोत तशीच एक संविधान सभा होती जी जुन्या संसदेमध्ये सेंट्रल हॉलमध्ये लोक बसलेले होते. आणि त्यावेळी ही चर्चा झाली की संविधान लिहून तयार झालंय, अर्पण कुणाला करायचं. काही सदस्य उठून उभे राहिले, ते म्हणाले देवाला अर्पण करू. बंगालमधले उभे राहिले, म्हणाले आमच्याकडे देवीचं प्रस्त जास्त आहे, देवीला अर्पण करू. गांधीजींची हत्या झाली होती त्यामुळे काही म्हणाले हे गांधीजींना अर्पण करू. बाबासाहेबांसारखे काही लोक होते, ते असं म्हणाले की देवाला आणि महामानवाला अर्पण केलं तर आपण हे संविधान अंमलबजावणी करण्याची जी जबाबदारी आहे ती त्यांच्यावर सोपवून देऊ. आईची शपथ घेऊन सांगतो, म्हणजे आईवर जबाबदारी आहे. आपण हे संविधान देवाला किंवा महामानवाला अर्पण करायचं नाही, आपण हे स्वतःला अर्पण करायचं. खूप चर्चा झाली. संविधानातला एकही महत्त्वाचा भाग हा मतभेदांशिवाय आणि मतदानाशिवाय पास झालेला नाही. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी काँग्रेसची अधिवेशनं झाली, महात्मा गांधी ज्यावेळी नेतृत्व करत होते, अधिवेशनातला एकही ठराव हा मतभेदांशिवाय आणि चर्चेशिवाय पास झालेला नाही. त्याही दिवशी असंच झालं. एकमत काय होईना की देवाला, महामानवाला की स्वतःला. शेवटी मतदान घ्यावं लागलं आणि मतदान झालं. त्या मतदानाचा निकाल असा लागला की हे संविधान देवाला किंवा महामानवाला अर्पण करायचं नाही, हे संविधान स्वतःला अर्पण करायचं. आणि हे जगातलं सगळ्यात क्रांतिकारक संविधान याचसाठी आहे कारण हे आपण स्वतःला अर्पण केलेलं संविधान आहे. आणि हे संविधान म्हणजे भारतातल्या लोकांच्या सामुदायिक शहाणपणाचा, सामुदायिक बुद्धिमत्तेचा सर्वात सुंदर आविष्कार आहे. या भारतामध्ये असं काहीतरी आहे की क्रांती आणि प्रतिक्रांती असे टप्पे येत राहतात, पण शेवटी या देशामध्ये क्रांतिकारक बदल होतच असतात. जे लोक असं म्हणत होते की या देशातल्या लोकांची लायकी नाही, की हा भारत एकत्र होऊच शकत नाही, जगातला हा एक चमत्कार आहे, हे मी सांगत नाही, हे संविधानाचे अभ्यासक डॉक्टर उल्हास बापट सांगतात. जगात आजपर्यंत असं झालेलं नाही की एका संविधानाखाली एका देशाने 74 वर्ष पूर्ण केलेली आहेत, असं आजपर्यंत झालेलं नाही. पाकिस्तानमध्ये 3 वेळा संविधान बदलावं लागलं. आपल्या नंतर ज्या देशांमध्ये लोकशाही आली तिथे वेळोवेळी संविधान बदलावं लागलं, वेळोवेळी तिथे लोकशाही नंतर हुकुमशाही आली. पण भारतामध्ये मात्र 74 वर्ष एकाच संविधानाखाली आपण एकत्र आहोत. याचं कारण या देशातली सामुदायिक बुद्धिमत्ता. वेळ संपत आलेला आहे आणि आपल्याला असं वाटत असेल की हे सगळं बोलणं, हे सगळं ऐकणं आणि हे सगळं काम करणं हे वेडेपणाचं आहे काहीतरी. बाहेर काय चाललंय आणि आपण काय बोलतोय, तर त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगतो आणि थांबणार आहे. असंच एक पुण्यासारखं गाव होतं, ज्या गावामध्ये एका घराला प्रचंड आग लागलेली होती आणि एक लहान मुलगी हातामध्ये छोटासा ग्लास घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. काही लोक ती आग बघत होते. ते असं म्हणाले, तुझी ताकद केवढी, बंगला केवढा, आग केवढी, तू एकटी मुलगी काय करू शकणार आहेस. तिचे वडील तिथे जवळ थांबलेले होते. ते असं म्हणाले की या गावाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या घराचाही इतिहास लिहिला जाईल. या घराचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या आगीचाही इतिहास लिहिला जाईल. काही लोकांची नावं ही आग लावणाऱ्यांमध्ये असतील, काही लोकांची नावं आग लागलेली असताना नुसतं बघणाऱ्यांमध्ये असेल, पण माझं आणि माझ्या मुलीचं नाव आग विझवणाऱ्यामध्ये असेल. 2014 साली निवडून आलेल्या सरकारचे अनेक प्रचारक जेव्हा असं सांगतायत की देशाला खरं स्वातंत्र्य 2014ला मिळालं आणि विविध पद्धतीने त्यांनी संविधानाला आग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, या देशाचा जेव्हा पुढचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा भाजपचा, RSSचं, या सगळ्या लोकांचं नाव हे आग लावणाऱ्यांमध्ये असणार आहे. अनेक लोक जे मध्ये आहेत, अडकलेले आहेत, कन्फ्यूज आहेत, त्यांचं नाव आग लागलेली असताना बघणाऱ्यांमध्ये असेल. पण या विचारवेध संमेलनाला आलेल्या प्रत्येकाचं नाव, इथल्या सर्व संयोजकांचं नाव आणि सगळ्यात स्वार्थीपणाचा विषय म्हणजे संदीप बर्वेचं नाव आग विझवणाऱ्यांमध्ये असणार आहे.
आपण इतिहास घडवणार आहोत यावर माझा विश्वास आहे. यासाठी या संमेलनात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे.